अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। करवीर तालुक्यातील कंदलगाव हद्दीत गोकुळ शिरगाव ते गिरगाव जाणाऱ्या रस्त्यापासून काही अंतरावर असलेल्या एका शेताच्या बांधावर रिक्षा चालकाच्या गळ्यात नायलॉनची दोरी आवळून व डोक्यात वार करून निर्गुण खून करण्यात असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। महादेव धाऊ बोडके, मूळ राहणार निवडे, तालुका गगनबावडा, सध्या राहणार फुलेवाडी, कोल्हापूर असे खून झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे। या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्धात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार मयत महादेव बोडके हे 21 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता राहत्या घरातून आपली रिक्षा क्रमांक MH09 EL 5477 घेऊन बाहेर पडले होते। मात्र रात्र झाली तरी ते घरी न परतल्याने आणि त्यांचा संपर्क होत नसल्याने त्यांच्या पत्नीने करवीर पोलीस ठाण्यात ते हरवल्याची अर्थात मिसिंग तक्रार नोंदवली होती। दरम्यान 22 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास कंदलगाव येथील शेतजमीन गट क्रमांक 163 बांधावर एका इसमाचा मृतदेह पडून असल्याची माहिती कंदलगावच्या पोलीस पाटलांनी गोकुळ शिरगाव पोलिसांना दिली। पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पाहणी केली असता मृतदेहाच्या गळ्यात नायलॉनची दोरी गुंडाळलेली होती, तसेच डोक्यात गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आले। नातेवाईकांनी मोबाईल लोकेशनचा पाठपुरावा करत घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता मृतदेह महादेव बोडके यांचाच असल्याचे निष्पन्न झाले आहे। कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून हा खून केल्याचा प्राथमिक तपासात स्पष्ट झाले असून घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।